नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. मागच्या भागामध्ये आपण पाहिले की संज्ञा किंवा संज्ञा कशा प्रकारे कार्य करत असते. शिवाय त्या भागामध्ये आपण अशुभ संज्ञा, मरण संज्ञा आणि आहार्य प्रतिकूल संज्ञा याविषयी जाणून घेतलं होतं. तर संज्ञा आपल्या जे काही स्थान असेल, ज्या ठिकाणी आपण असू त्याप्रमाणे त्या कार्य करत असतात. जसे की आपण घरात असू तर घरातील जी आपली मेमरी आहे, संज्ञा आहे त्याप्रमाणे वर्क करते. जेव्हा आपण ऑफिसमध्ये असू तर त्या वातावरणातील ज्या काही संज्ञा असतील त्याप्रमाणे ते कार्य करत असतं. त्याचप्रमाणे जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करत असतो तर त्या ठिकाणी देखील त्या जागेच्या हिशोबाने संज्ञा उत्पन्न होत असतात. जसं की आपला अनुभव आहे, कधी आपण ट्रेनमध्ये प्रवास करत असतो किंवा इतर ठिकाणी जात असतो. त्या ठिकाणचे जे काही विशेषता असते, ते आपल्या लगेच लक्षात येत असते. तर अशा प्रकारे संज्ञा, परसेप्शन जागेनुसार देखील कार्य करत असते. आणि म्हणूनच ज्या आपल्या संज्ञा आहेत, तरी आपण म्हणत असतो की त्या माझ्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये आपला कुठलाही सहभाग नसतो. ज्याप्रमाणे त्या आपल्या अनुभव आहेत, आपले जे मेमरी आहे किंवा आठवणी आहेत, त्याप्रमाणे त्या तशा बनलेल्या असतात आणि आपण कुठलाही प्रयास किंवा प्रयत्न न करता त्या तिथे उत्पन्न होत असतात. तर यापुढची जी संज्ञा आहे ती सभ्य लोक अणिभिरती संज्ञा. तर गिरिमानंद सुत्तामध्ये देखील अशाच यातल्या 7 आणि आणखीन काही संज्ञा सांगितलेल्या आहेत. परंतु त्या सांगण्यामध्ये त्यांच्यामागे एखाद्या व्यक्ती जेव्हा आजारी पडत असतो, त्या आजारातून बाहेर कसं यायचं, कुठल्या संज्ञा आपण विकसित केल्या तर त्याच्यामधून बाहेर येतं, त्या दृष्टीने त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे यामध्ये या सुत्तामध्ये ज्या संज्ञा सांगितल्या आहेत, 7 संज्ञा, त्या देखील कशाप्रकारे आपलं शरीर किंवा आपल्या ज्या सवयी आहेत त्या कशा प्रकारे प्रभावित होत असतात, याच्याबद्दल याच्यामध्ये विश्लेषण केलं आहे. तर सब्बलोके अनभिरती संज्ञा म्हणजे या जगात
ज्या जगाप्रती ज्या काही आपले आकर्षण आहेत, त्याच्याविषयी आपल्यामध्ये जी आसक्ती आहे किंवा आकर्षण आहे, त्याबद्दल भगवान बुद्ध सांगत आहेत. तर सांसारिक जे काही आपल्याला आकर्षण असतात, त्या आकर्षणांचं मूळ म्हणजे ह्या अ, सर्व सर्व जगाविषयी जे काही आपलं आकर्षण असतं, त्याच्यामध्ये आपले गणगोत आले, आपले जे काही अ, मित्रमंडळी आहेत किंवा एकूणच जे काही कार्य चाललेलं असतं या जगाचं, वेगवेगळ्या प्रकारचे जे अ, सोयी-सुविधा आहेत, जसं की एंटरटेनमेंट, शॉपिंग, त्याचे सिनेमा हॉल आहेत किंवा शॉपिंग सेंटर आहेत किंवा बीचेस आहेत, अ, किंवा फिरायला जाण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत, जिथे आपला अ, मन आनंदी होत असतं. तर अशा ठिकाणी अ, अशा वस्तूंमुळे, विषयांमुळे आपल्यामध्ये अ, एक आकर्षण असतं पूर्ण जगाविषयी आणि त्या आकर्षणाबद्दल ज्या काही संज्ञा असतात, त्या संज्ञा देखील कारणीभूत असतात, की आपलं जे शीलभंग आहे किंवा शील पालन करण्यासाठी आपल्या अडचणी त्यामुळे निर्माण होत असतात. तर इथे पुन्हा भगवान बुद्ध आपल्याला अ, तिरस्कार वगैरे उत्पन्न करण्यात सांगत नाहीयेत. परंतु अ, ज्या काही विषय आहेत, ज्या काही वस्तू आहेत, त्यांच्याबद्दल आपल्याला असलेलं आकर्षण, त्या आकर्षणाचं मूळ आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. प्रत्येक विषय आहेत अ, यामध्ये प्रत्येकाला सर्व विषय आकृष्ट करत असतील, आकर्षण असेल असं काही भाग नाही. प्रत्येक व्यक्तीची जी काही आपली स्वतःची अ, लाइकिंग, डिसलाइकिंग असते, त्याप्रमाणे या विषयी आणि वस्तूंविषयी त्यांचं आकर्षण होत असतं. कुणाला सिनेमाविषयी फार अ, आवड असते, कुणाला शॉपिंगविषयी, कुणाला फिरण्याविषयी. तर म्हणूनच प्रत्येकाची संज्ञा वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारे काम करत असते. तर आपले जे आकर्षण आहे, आपलं जी पुन्हा-पुन्हा याचा उपभोग घेण्याची जी सवय आहे, तर ती "सद्बलोके अनुवृत्ती संज्ञा." तर त्याच्याविषयी जे आकर्षण आहे, त्याच्यामध्ये जे आनंद घेण्याची आपली प्रवृत्ती आहे, ते प्रवृत्तीचं मूळ म्हणजे आपण त्या विषयावरती त्या विषयामध्ये जे आनंद आपल्याला प्राप्त होत असतो, त्या आनंदाशी आपलं चिटकून राहण्याची प्रवृत्ती. पुन्हा-पुन्हा आपल्याला तो आनंद हवा असतो आणि त्या आनंद हवं असणं हे या संज्ञेचे मूळ कारण असतं. आपल्या कुटुंबियाविषयी, आपल्या नातेवाईकाविषयी देखील हे अशाच प्रकारे लागू पडत असतं. म्हणूनच अ, जे आपले नातेवाईक आहेत किंवा ज्या विषय वस्तू आहेत किंवा इतर अ, या जगामध्ये असलेल्या विषय आहेत, तर ते विषय अनाकर्षक किंवा अ, चांगले नाहीत. त्यांच्यामध्ये कुठले दुर्गुण आहे अशातला भाग नाही. परंतु आपली त्यांच्याकडे बघण्याची किंवा त्यांच्यामध्ये आनंद घेण्याची प्रवृत्ती आणि त्यामुळे अ, बऱ्याचदा आपल्या ज्या अ, आसक्ती आहे, ती त्याच्यामध्ये उत्पन्न होत असते. तर अशा प्रकारे ह्या अ, एकूणच जगाविषयी आपली अ, आसक्ती ह्या वेगवेगळ्या विषयामध्ये आनंद उपभोग
ची जी आपली प्रवृत्ती आहे त्याच्यामुळे उत्पन्न होत असते. परंतु आनंद उपभोगण्याची जी आपली प्रवृत्ती आहे, त्याच्यामध्ये आनंद माणण्याची जी प्रवृत्ती आहे, त्याचं मूळ कारण एकूणच या जगाविषयी आपलं जे आकर्षण आहे त्या आकर्षणामुळे त्याचं मूळ आहे. म्हणजे आपण ह्या जगाची जी आपल्याला 6 इंद्रियांनी हे जग अनुभवता येतं आणि आपण हा विचार करत नाही, की जेव्हा आपले 6 इंद्रिय काम करत नाहीत, तेव्हा हे जग अस्तित्वात आहे की नाही याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. तरी पण आपल्या आपल्यासाठी हे अ, परम सत्य असतं, की आपण जे पाहतोय त्याप्रमाणेच हे जग अस्तित्वात आहे आणि त्याप्रमाणेच हे जग चालत असतं. तर हे आपली जी अ, दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनातूनच आपण पाहत असतो. जसं की आधीच्या आधीच्या सुत्तामध्ये देखील भगवान बुद्ध सांगतात, की अ, आधीचं जे आहार्य पटिकुल मानसिकार आपण पाहिलं, की त्याच्यामध्ये जी आपली आपल्याला माहिती आहे, की आपल्याला शरीरासाठी अन्न ग्रहण करण्याची आवश्यकता आहे. परंतु ते जी आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण त्या अ, अन्नामध्ये अन्नाविषयी आपली आसक्ती किंवा त्याच्यामध्ये आनंद घेण्याची आपली प्रवृत्ती असते. तशाच प्रकारे या जगाविषयी देखील एक सर्टन लेव्हलपर्यंत आपल्याला आवश्यकता आहे. परंतु त्या त्याच्या पलीकडे जाऊन आपण त्या गोष्टीचा आनंद घेत असतो. तर ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी 6 वर्ष कठोर तपस्या केली. त्याच्यामध्ये त्यांनी अ, अन्नाचा त्याग केला होता. फक्त तांदळाचा एखादा दाणा खाऊन अ, किंवा फार कमी खाऊन ते त्यांनी दिवस काढले. परंतु त्यांनी पाहिलं की शेवटी जे आपलं अंतिम ध्येय आहे, निब्बाण आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी शरीराची आवश्यकता आहे आणि त्यासाठी अ, एक सर्टन लेव्हलपर्यंत अन्न ग्रहण करणं आवश्यक आहे. तर त्यानंतर मग त्यांच्यामध्ये ती प्रज्ञा उत्पन्न झाली, की आहाराचा त्याग करून किंवा भोजनाचा त्याग करून कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही. परंतु त्याच वेळी एक आहाराची जी मर्यादा आहे, आहाराचं जे गरज आहे, की शरीर चालवण्यासाठीच आहाराची आवश्यकता आहे. आणि तेवढेच त्याच्यामध्ये आनंद घेण्याची किंवा अ, आनंद उपभोगण्याची जी आपली प्रवृत्ती आहे ती अ, आपल्याला दुःखासाठी कारणीभूत असते. तर अशा प्रकारे या जगाविषयी देखील एक जी आपली आवश्यकता आहे त्याच्या मर्यादेच्या पुढे जाऊन आपण त्याच्यामध्ये उपभोग घेत असतो. तर अशा प्रकारे सभ्य लोके अनुभूती संज्ञा म्हणजे आपण जे काही आपल्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत त्या त्या फुलफिल होण्याच्या पलीकडे या जगाप्रती आपण कसल्याही प्रकारचं आकर्षण ठेवता कामा नये. यानंतरची आहे अनिच्छ संज्ञा. अ, अनिच्छ संज्ञा म्हणजे आपल्याला माहिती आहे की अ, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी अनित्य आहेत आणि त्या अनित्य असल्यामुळे आपल्याला आपण त्यांना नित्य समजत असतो आणि ते अनित्य असल्यामुळे ते आपल्यामध्ये दुःख उत्पन्न करत आहे. मराठीमध्ये जे याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे ते विसंगतीची संज्ञा. विसंगती म्हणजे आपली जी एकूण समजत आहे की ते अनित्य आहे, परंतु ते आपली
आपली धारणा आहे की ते नित्य आहेत, परंतु प्रत्यक्षात ते अनित्य असतात. म्हणून त्याला विसंगतीची संज्ञा. याच्यामध्ये आपण आपलं जे लाभ आहे, कीर्ती आहे किंवा या जगामध्ये राहताना जे काही आपल्याला आनंददायक किंवा मोस्ट इम्पॉर्टंट विषय वाटतात. परंतु त्यांचे जे त्यांची जी सत्य परिस्थिती आहे ते म्हणजे त्यांचा अनित्यपणा. जसं की आपण एखाद्या व्यक्ती आपल्याला स्तुती करत असतो. परंतु आपल्याकडून नकळतपणे काही चुकीचं घडल्यावरती जो स्तुती करणारा व्यक्ती आहे तो आपली निंदा करतो. पण जरी आपलं इंटेन्शन त्यामध्ये कसल्याही प्रकारचं ती चुकी करण्याची किंवा वेगळं वागण्याची नसते. परंतु ज्या प्रकारे त्या व्यक्तीचा जो आपली स्तुती करणारा आहे, त्याचा जो दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनात एकदम फरक पडल्यामुळे अ, जी आधी तो निंदा करत असतो, आधी जो तो ते स्तुती करत असतो, त्याचं परिवर्तन निंदेमध्ये होतं. तर अशा प्रकारे आपण पाहिलं पाहिजे, की आपण ज्या आपल्या ज्या कृती आहेत, त्याच्यामध्ये कशाप्रकारे जरी आपलं इंटेन्शन नसलं, तरी त्याच्यामध्ये थोडंसं देखील बदल झाला, तर समोरचा जो अ, प्रतिक्रिया आहे, त्याच्यामध्ये एकदम चेंज होत असतं. आणि आपल्याला ह्या गोष्टी अनित्य आहेत. या गोष्टीमध्ये म्हणजे माझा सहभाग नसताना देखील त्या बदली होत असतात आणि त्या बदली होण्यामुळे अ, जे आपलं त्या त्याच्याशी चिटकून राहण्याची जी प्रवृत्ती आहे, त्या अ, संज्ञेमुळे आपण या प्रकारे विसंगतीची संज्ञा आहे, त्यांनी आपण त्याला चिटकून राहत असतो. ते आपण त्याला अ, नित्य आहे असं समजत असतो. तर हे हे जी आपली संज्ञा आहे, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही कृतीमध्ये अ, जर आपण समतोल भावना किंवा समतोल वृत्ती आपल्यामध्ये उत्पन्न करू शकलो, तर ती समतोल भावना म्हणजे जे काही आजूबाजूला घडत आहे, त्याच्यामध्ये जसं माझा सहभाग कुठल्याही गोष्टीमध्ये नाही, त्याच प्रकारे अ, आजूबाजूचे जे काही विषय आहेत, त्यांच्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा कुणाचाही सहभाग नाही. परंतु ते त्या अ, जे संज्ञा आहेत, त्यांच्या प्रभावाने त्या घडत असतात. माझ्या संज्ञामुळे किंवा इतर अ, लोकांच्या संज्ञामुळे ते घडत असतात. आणि जर आपण अशी समतोल वृत्ती आपल्यामध्ये अ, विकसित करू शकलो, तर आपोआपच आपली जी अ, अनिच्छा संज्ञा आहे, ती आपण आपल्यामध्ये विकसित करू शकतो. तर त्याच्यासाठी आवश्यक नाही की अनित्य आहे, अनित्य आहे, अनित्य आहे अशा प्रकारे आपण आपल्या मनामध्ये बोलत राहणं. तर ज्या प्रकारे त्यांचं अस्तित्व आहे, कशाप्रकारे त्या उत्पन्न होतात, कशाप्रकारे त्या नष्ट होतात, अ, हे पाहणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ध्यान करत असताना अ, आपण अ, बसलो आहोत, मी कृती करत आहे, मी चालत आहे, मी बोलत आहे. अशा हे सर्व सती साठी आवश्यक आहे. परंतु अ, सती राहून पुढचा जो भाग आहे, की कशाप्रकारे या उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, त्याच्याकडे लक्ष देणे देखील आवश्यक आहे. तर विसंगतीची संज्ञा म्हणजे आपण आपला एक
सर्टन लेवलची समाधी प्राप्त करणं आवश्यक आहे. कारण तो जोपर्यंत मनामध्ये अस्वस्थता असेल, शांतता नसेल, तोपर्यंत हे जे विसंगतीची संज्ञा आहे किंवा अनिच्छ संज्ञा आहे, ते आपण आपल्याकडून पाहणं होत नाही. कारण ऑलरेडी आपलं चित्त अस्वस्थ असतं. ते अराईज आणि पास होत असतं आणि म्हणूनच अ, जेव्हा चित्त स्थिर असेल, तेव्हा इतर जे विषय आहेत, इतर जे आपले अ, धम्म म्हटलं जातं त्याला. धम्म आहेत ते कशाप्रकारे ॲक्ट करतायत, कशाप्रकारे अराईज होतायत, पास होतायत, अ, हे पाहणं आवश्यक असतं. तर अशा प्रकारे अनिच्छ संज्ञा अ, म्हणजे फक्त अनित्य आहे, अनित्य आहे, अनित्य आहे अशा प्रकारे अ, आपल्यामध्ये संज्ञा, अनिच्छ संज्ञा उत्पन्न होत नाही. तर प्रत्यक्षपणे आपल्याला त्या गोष्टींचा अनुभव घेणं आवश्यक आहे. अ, वेळ लागतो या गोष्टीसाठी, परंतु जसे-जशी आपली समाधी स्ट्राँग होत होत जाईल, तसं-तसं आपण प्रत्यक्ष या गोष्टी अनुभवू शकू आणि जेव्हा प्रत्यक्ष या गोष्टी आपण अनुभवू, तेव्हा ती जी अनिच्छ संज्ञा आहे, ती एकदम पूर्णपणे आपल्या चित्तामध्ये स्पष्ट होत जाईल. यानंतरची जी आहे दुःख संज्ञा, याला मराठीमध्ये तणावाची संज्ञा म्हटलेलं आहे. कारण जे आपण नित्य समजत आहे, ते अनित्य आहे आणि ते जेव्हा आपल्यापासून दूर होऊन जातं, तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये दुःख उत्पन्न होत असतं आणि ते दुःख म्हणजे अ, एक प्रकारचा स्ट्रेस असतो आपल्या मनामध्ये. कारण आपण एकतर अ, विषय आपल्याकडून दूर केलेले असतात किंवा काही विषय ज्याविषयी आपल्याला घृणा असते, ते आपल्या संपर्कात आलेले असतात. तर अशा प्रकारे दुःखसंज्ञा, परंतु अ, आपण हे स्पष्टपणे पाहण्यापेक्षा आपण दुःखामध्ये किंवा जे काही तणावाची स्थिती आहे, त्याच्यामध्ये गुरफटून जातो आणि गुरफटून गेल्यामुळे अ, दुःख उपभोगण्याची किंवा दुःख पाहण्याची जी क्रिया आहे, ती आपल्याकडून होत नाही. कारण आपलं मन त्यावेळी अस्वस्थ असतं, मन दुःखी असतं. दुःखामध्ये आपल्या मनामध्ये तणाव असतो आणि त्या तणावामुळे आपण गोष्टींपासून दूर होण्याचा प्रयत्न करत असतो, विषयांपासून दूर होण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा प्रयत्न केल्यामुळे प्रत्यक्षपणे दुःखाची जी स्थिती आहे, ती आपण अनुभवत नाही. तर ही पळून जाण्याची किंवा दूर राहण्याची जी आपली कृती आहे, ती आपल्याला दुःख संज्ञा किंवा तणावाची जी संज्ञा आहे, त्याबद्दल आपल्याला अ, दूर घेऊन जात असते. तर ही दुःखाची जी अ, विषय आहेत किंवा प्रत्यक्ष जे दुःख असतं, अ, तर मूळ सर्व गोष्टींचं हेच आहे, की आपली आसक्ती किंवा द्वेष आणि आसक्ती किंवा द्वेष असल्यामुळे जर एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होत नसेल, तर त्या अ, विषयीची आपली आसक्ती पूर्ण होत नाही आणि त्यामुळे आपण आपल्यामध्ये तणावाची स्थिती उत्पन्न होत असते किंवा तणाव उत्पन्न होत असते. आणि एखादी गोष्ट जी आपल्याला आवडत नसते आणि ती गोष्ट आपल्या संपर्कात आल्यामुळे अ, जे आपल्या मनामध्ये तणाव उत्पन्न होत असतं, त्या तणावामुळे आपल्याला दुःख होत असतं. तर अशा अ, तणावाच्या स्थितीला आपण
समजून घेणं आवश्यक आहे. जर आपण ही तणावाची स्थिती किंवा दुःखाची स्थिती समजून घेतलं, तर आपल्यामध्ये सुस्ती, आळस किंवा गाफीलपणा कशा प्रकारेही आपल्यामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे भगवान बुद्ध अ, बऱ्याचदा आपल्याला सती राहण्यासाठी अ, उदाहरण देतात, की कशाप्रकारे एखाद्या व्यक्ती अ, एखाद्या गजबजलेल्या पेठेमध्ये, व्यापार पेठेमध्ये व्यक्ती हातामध्ये तेलाचा बुधला किंवा तेलाचं मडकं घेऊन जात आहे, काठोकाठ भरलेलं. आणि जर त्यातून थोडाही तेल सांडलं, तर त्याच्यामध्ये मागे एक शिपाई चाललेला आहे आणि जर थोडं देखील तेल सांडलं, तर तो शिपाई त्याचं मुंडी छाटून टाकणार आहे. अशा प्रकारची परिस्थिती, अशा प्रकारचं जेव्हा आपण मनामध्ये माइंडफुलनेस किंवा सती उत्पन्न करू, तेव्हा हे जे दुःखसंय्या आहे, त्याविषयी आपण जागरूकता आपल्यामध्ये येऊ शकेल. तर याच्यामध्ये देखील ज्याप्रमाणे एक नंगी तलवार घेऊन आपल्या मागे कोणी व्यक्ती आहे आणि जर आपण थोडे देखील गाफील झालो, थोडी देखील सुस्ती आपल्यामध्ये उत्पन्न झाली, तर क्षणार्धात तो व्यक्ती त्या तलवारीने आपलं मुंडकी छाटून टाकेल. अशा प्रकारची अ, अशा प्रकारची जागरूकता आपल्या मनामध्ये उत्पन्न होण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आपण ही तणावाची संज्ञा आहे अ, ती आपल्यामध्ये विकसित होईल. जेवढं आपण आपल्यामध्ये सुस्ती असेल, आळस असेल, गाफीलपणा असेल, तेवढं आपण या दुःखाच्या अ, अधीन होत जाऊ आणि तणावाची स्थिती वारंवार आपल्यामध्ये येत राहील. जर आपल्यामध्ये सुस्ती नसेल, आपण अ, एकदम जागरूक असू, तर हे जे विषय आहेत ते आपल्याजवळ येत. सुस्ती, आळस, गाफीलपणा म्हणजे अ, आपली जी आसक्ती किंवा द्वेष करण्याची जी प्रवृत्ती आहे, त्याच्याविषयी संपूर्णपणे आपण जाणून घेतो आणि असे विषय जेव्हा आपल्यामध्ये आपल्या संपर्कात येत असतात किंवा आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असतात, तेव्हा आपण एकदम सजग असतो आणि ती सजगता म्हणजे अ, पूर्णपणे जागरूक राहून आपण त्या गोष्टीपासून दूर राहू शकतो. यानंतर शेवटची 7वी संज्ञा आहे अनत्य संज्ञा. म्हणजे अ, आपली जी संज्ञा असते की मी आहे, माझे आहे, अशा प्रकारे अ, आपल्या
अस्तित्वाविषयी किंवा आपल्या जे काही आपल्या आजूबाजूला होत आहे त्या सर्वांविषयी आपली धारणा असते की ह्या गोष्टी अशा प्रकारे अ, माझ्यामुळे किंवा माझ्या अस्तित्वामुळे तिथे आहेत आणि त्यांच्याविषयी जी आपली धारणा असते त्याला अनित्य संज्ञा म्हटलेलं आहे. ह्यामध्ये आपली जी प्रवृत्ती असते, मी, माझे, हेही देखील एक आपणच उत्पन्न केलेली संज्ञा असते. म्हणजे लहानपणापासून जेव्हा अ, लहानपणापासूनच आपल्यामध्ये अ, आपल्या विषय आपल्या आपल्या ज्या वस्तू आहेत, त्या माझ्या आहेत आणि त्यांच्याविषयी आपली आसक्ती निर्माण होत असते. आणि हे जे ह्या वस्तू माझ्या आहेत अ, आणि अ, त्या पण माझ्याप्रमाणे नित्य आहेत, कधीही संपणार नाहीत, अशी आपली संज्ञा होत असते. तर हे मी आणि माझं जे आपलं पाहण्याची संज्ञा आहे. परंतु आपण जसं अ, इतर गोष्टी पाहतो की ते अराईज होत आहेत, पास होत आहेत, त्याच्यामुळे दुःख उत्पन्न होत आहे. परंतु आपली संज्ञा अशी विकसित होत नाही की अ, जरी आपण कुठल्याही गोष्टीमध्ये सहभाग अ, घेत नाही, तरी त्या गोष्टी उत्पन्न होत आहेत आणि नष्ट होत आहेत. तर ही जी आपली अ, मी आणि माझं म्हणण्याची जी देखील प्रवृत्ती आहे, ती देखील बदलत असते, चेंज होत असते. जेव्हा आपण अ, एखादी गोष्ट आपण अ, चांगली केली, तर त्याचं श्रेय आपण घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तेव्हा जेव्हा एखादी आपल्याकडून चूक होत असते, तर ती आपण लपवण्याचा देखील प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे आपली प्रवृत्ती असते, की अ, चांगल्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं आणि वाईट गोष्टीपासून वाईट गोष्टींच्या अ, जे लांछन आहे त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी आपल्या शीलभंगासाठी कारणीभूत असतात. म्हणूनच अ, आपण जेव्हा अधिष्ठान घेत असतो एखाद्या अ, गोष्टींविषयी, एखाद्या कार्याविषयी, त्या कार्यामध्ये आपण अ, ही जी अनत्य संज्ञा आहे किंवा मी माझा आहे, त्याचा तर सहभाग असतोच. परंतु त्याच्या पुढे जाऊन की त्या अ, अधिष्ठानाविषयी अ, जे चांगलं आहे, त्याचे जे लाभ आहेत, ते आपल्याला पूर्णपणे माहिती असतात. म्हणून ते लाभ माहिती असल्यामुळे आपण ते कठोरतेने पूर्ण करू शकतो. परंतु जेव्हा अनित्य संज्ञेचा भाग येतो, तेव्हा आपल्याला अ, त्यांच्या लाभाविषयी अ, लाभापेक्षाही आपली त्याच्यामधली आसक्ती किंवा द्वेष हे जास्त प्रभावीपणे काम करत असतात आणि ह्या प्रभावामुळेच मग अ, आपण अं, त्याच्याविषयी गाफील असतो. म्हणूनच हे जे अनात्म आहे, अ, अनात्म म्हणजे जरी आपण अ, आपला प्रत्यक्ष सहभाग याच्यामध्ये नसला, परंतु जेव्हा आपण एखादा
कार्य किंवा एखादं कृती करण्यासाठी जेव्हा अधिष्ठान घेतो, तर त्या अधिष्ठानामध्ये त्या लाभाविषयी आपण पूर्णपणे अ, जा जागरूक असतो, जाणून असतो आणि अ, ती कृती करण्यामध्ये आपला फायदा कशा प्रकारे आहे अ, आणि ते किती आवश्यक आहे अ, याच्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती असते. अ, आणि ती माहिती असल्यामुळे आपल्यामध्ये एक अ, ही अनंत संज्ञा उत्पन्न होते, की अ, जरी मी या गोष्टी करत नसलो तरी पण हे करणं माझ्यासाठी लाभदायक आहे अ, आणि हे मला करणं आवश्यकच आहे. परंतु त्या गोष्टीचे जे श्रेय आहे ते देखील आपण स्वतः न घेता अ, त्या विषयाचा जो अ, आवश्यकता आहे त्याच्यावरती आपण जास्त भर देत असतो. तर अशा प्रकारे एका वेगळ्या दृष्टिकोनातून अ, अ, हे जे 7 संज्ञा आहेत, अशुभ संज्ञा, मरण संज्ञा, आहारे पटित मनसिकार संज्ञा, सभ्य लोके अनवर्त्य संज्ञा, अनिच्च संज्ञा, दुःख संज्ञा आणि अनंत संज्ञा. तर कशा प्रकारे अ, आपल्या ज्या आधीच्या संज्ञा असतात अ, त्या आपल्याला अ, चुकीच्या मार्गावरती घेऊन जात असतात. अ, जसं की आपण उदाहरण पाहिलेलंच आहे, की कशाप्रकारे अ, आपल्या आपण ऐकलेलं असतं, की आपण अष्टशिलाच्या दिवशी पंचशील घेऊन खाऊ शकतो. तर ती संज्ञा एका क्षणी अ, आपल्या मनामध्ये उत्पन्न होते आणि आपलं शीलभंग होत असते. अ, तर अशाच प्रकारे हे जेव्हा आपण अष्टशील किंवा कुठलेही शील धारण करत असतो, तेव्हा पूर्णपणे आपल्याला त्या शिलांच्या अ, पालनाचं महत्त्व, त्यांचे लाभ ह्याविषयी आपण अ, पूर्णपणे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. जसं की कोणी प्रश्न विचारला, की अष्टशिलाच्या दिवशी आपल्याला कधी बाहेर जायचं असेल आणि मग त्या दिवशी आपण अ, कसल्याही प्रकारचा मेकअप करू शकत नाही. तर याच्यामध्ये ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्यांनी कशाप्रकारे अ, अष्टशील त्या दिवशी धारण करू नये किंवा तुम्ही त्यातलं एक शील म्हणजे नालागंध विलेपन टाळू शकता. परंतु अ, हा आपला स्वतःचा निर्णय असतो, की आपण कशाप्रकारे शील धारण करणार आहोत. परंतु जेव्हा आपल्याला अष्टशील दिले आहेत, तेव्हा तर ते 8 शील एकत्र एकत्र 8 शिलांचं एक महत्त्व असतं. अ, जर तुम्ही एखादं त्यातलं शील पालन नाही केलं, तरी देखील त्या 7 शिलांचा लाभ आहे तो तुम्हाला मिळतच असतो. परंतु 8 शिलांचा जो एक पूर्णपणे लाभ असतो, तो आपल्याला प्राप्त होत नाही. अ, म्हणूनच प्रत्येक शील जे काही आहे, ते प्रत्येक शिलाचं एक आपलं स्वतःचं महत्त्व आहे. आणि ऑल टुगेदर पंचशील म्हणा किंवा अष्टशील म्हणा, हे सगळे एकत्र मिळून त्यांचं एक प्रकारचं महत्त्व आहे. तर म्हणूनच जेव्हा आपण शील धारण करत असतो, तर आपल्याला पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे, की कशाप्रकारे आपल्याला शील पालन करायचं आहे. आणि अ, बऱ्याचदा असं होतं, की इतर नॉर्मल दिवशी अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत नाही. परंतु नक्कीच आपण जेव्हा अ, शील धारण करतो, तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती उत्पन्न होत असते आणि अ, तिथे शीलभंग होण्याची वेळ येत असते. परंतु आपल्याला एवढी सजगता आवश्यक आहे, की आता शीलभंग होण्याची परिस्थिती
निर्माण झालेली आहे आणि मी कशा प्रकारे शीलभंग मी टाळू शकतो. कशा प्रकारे माझ्याकडून शील पालनाचा कसोशीने प्रयत्न होईल. अ, असं आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये विचार उत्पन्न होणे आवश्यक आहे. अ, एक शील आपल्याकडून तुटलं तर काही फरक पडत नाही, अशी जी आपली धारणा आहे किंवा शीलांविषयी जो आपला गाफीलपणा आहे, तो गाफीलपणाच आपल्याला आपल्याकडून शीलभंग होण्यासाठी कारणीभूत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी सरासरी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. अ, शिलांचं फार महत्त्व आहे कारण त्यालाच आधार म्हटलेला आहे. अ, तो कशाप्रकारे आधार आहे ते आपण आधी अ, जेव्हा इम्पोर्टन्स ऑफ व्हर्च्यू त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आणि ते कशाप्रकारे अ, आपला हा जो मार्ग आहे त्याला देखील प्रभावित करत असतात, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर अशा प्रकारे हे जे शील आहेत, त्यांच्याविषयी जी आपली जी माहिती आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे, ती पूर्ण असणं आवश्यक आहे. त्यांचे जे लाभ आहेत, ते माहिती असणं आवश्यक आहे. म्हणूनच कशाप्रकारे ह्या संज्ञा आपले जे शील आहेत, ते भंग करण्याची परिस्थिती निर्माण करत असतात. अ, म्हणूनच या संज्ञाचा आपण अ, अभ्यास केलेला आहे. आणि ह्या संज्ञांचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला माहिती पडतं की अशा प्रकारे अशी परिस्थिती उत्पन्न झाली आणि अशामुळे माझा शीलभंग झालेला आहे. तर मग पुढच्या वेळी आपण जरी ती संज्ञा उत्पन्न झाली, तरी आपल्याकडून शीलभंग होणार नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. तर अशा प्रकारे एकूणच शिलांचं फार महत्त्व आहे. शिलांविषयी जागरूक असणं आणि कसल्याही प्रकारे आपल्याकडून शीलभंग होणार नाही, अ, याची काळजी घेणं अ, हे खूप आवश्यक आहे. अ, जर हेच सुत्त आहे हे अंगुत्तर निकायामधलं, तर तुम्ही डिफरंट अँगलनी देखील तुम्ही घेऊ शकता आणि त्याचा अ, अं, दुसरा देखील अर्थ निघू शकतो. परंतु शील पालनाच्या जे शील पालनाविषयी देखील आपण या दृष्टिकोनातून अभ्यास करू शकतो. तर भगवान बुद्धांचे जे काही उपदेश असतात ते फार डीप असतात. अ, त्या सगळ्या गोष्टींसाठी ते लागू पडत असतात. म्हणून एखाद्या विषयावरती अ, एखाद्या दृष्टिकोनातून जर एखाद्या व्यक्तीने उपदेश केला आणि दुसऱ्या व्यक्तीने दुसऱ्या दृष्टिकोनातून उपदेश केला, तरी त्या सूत्रामध्ये कसलाही फरक पडत नाही. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांचे जे उपदेश आहेत ते अ, एकदम डीप आहेत. फार त्याच्यामध्ये अ, अर्थ असतो. प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे त्याचा विचार करू शकतो. कारण जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढी प्रवृत्ती आहे. तर त्याप्रमाणे त्यांचा विचार केलेला असतो. म्हणूनच जे काही उपदेश आहेत ते सर्व गोष्टींना लागू पडत असतात. आणि अशा प्रकारे अ, हे जे सूत्र आहे ते आपण शीलांच्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या सर्वांकडून शीलभंग होऊ नये आणि जो आपला समाधीचा आधार आहे तो भक्कम हो आणि या भक्कम झालेल्या समाधीमुळे आपण सर्वांना निब्बाण प्राप्त हो, अशी मी सदिच्छा व्यक्त करून आजचा जो विषय आहे तो इथं संपत आहे. साधू, साधू, साधू.